नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण कैरीची आंबट गोड अशी लोणची बनवणार आहे, ते पण गावरान पद्धतीने। तर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राइब करा। तर मंडळी, इथे मी 2 आंबे घेतलेले आहे। हे आंबे माझ्या शेतातले आहे, तुम्ही कोणताही आंबा यूज करू शकता। तर मंडळी, आपल्याला आंब्याला छान असं कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा लंब्या लंब्या त्याच्या फोडी करायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला लोणची बनवायची आहे। इथे मी सर्वात आधी 2 आंबे पूर्ण असे कापून घेणार आणि त्यानंतर लोणची बनवायला सुरुवात करणार। तर मंडळी, नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि कशा मी बनवते। तर बघा, आपले 2 आंबे कापून झालेले आहे आणि मी आता इथे पाण्यात टाकून घेतलेले आहे। तोपर्यंत आपण आता पुढची प्रोसेस करूया। तर इथे मी आता 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मंडळी, त्या आता आपण छान कापून घेऊया। नक्की तुम्ही लोणची बनवत असाल तर नक्की लसण असा लहान लहान कापून नक्की ॲड करा, खूप छान टेस्ट येते आणि खूपच छान लागते मंडळी। नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। तर बघा, इथे मी आता कढई ठेवलेली आहे आणि कढईत फक्त 1 माप तेल टाकलेलं आहे आणि मोहरी आणि जिरं तर हे आपल्याला टाकायचंच आहे, कारण की मोहरी आणि जिऱ्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि खूपच छान लागते। आणि मी जे लोणची बनवत आहे मंडळी, ती लोणची 5 ते 6 दिवस तुम्ही कोणत्याही पॅक डब्यात ठेवू शकता किंवा असं वरती पण ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, खराब बिलकुल होणार नाही। तर इथे मी लसणसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि लसण टाकल्यानंतर छान असं हलवून घ्या आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्या आपल्या चवीनुसार। आणि इथे मी आता चटणीसुद्धा ॲड केलेली आहे आणि थोडीशी हळदसुद्धा ॲड केलेली आहे, कारण की हळद देते कलर आणि चटणी देते चव, त्यामुळे आपल्याला ॲड करायची जरूरत आहेच। तर बघा, आता आपण आंब्याचे काप केलेले होते ते पूर्ण या कढईत आपण टाकून देऊया आणि थोडा वेळपर्यंत असं हलवत छान असं होऊ देऊया। तर मंडळी, मी अजून सांगत आहे, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चुटकीला सपोर्ट करा। तर बघा, आता आपल्याला इथे आंब्याला छान असं हलवून घ्यायचं आहे कैरीला आणि त्यानंतर आपण इथे आता गूळ ॲड करू। तर बघू शकता मंडळी, मी इथे गूळ घेतलेला आहे, एक वाटीसुद्धा कमी आहे हा गूळ, तितका गूळ घेतलेला आहे। हा जुना गूळ आहे मंडळी, त्यामुळे खूप गोड आहे, तर बिलकुल आपल्याला जास्त टाकायचं काम नाही। तर मंडळी, गूळ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला साखर ॲड करायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता, पण मी गॅरंटी देते की गुळाची चव खूपच छान लागते, साखरेपेक्षा खूप जास्त छान। तर म्हणून तुम्ही गूळ ॲड केला तर खूपच छान बनणार। तर बघू शकता, इथे 1 वाटी मी पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आपली लोणची आता अशा प्रकारे शिजत आहे, छान कलरसुद्धा आलेला आहे। आणि आता बघू शकता 15 मिनिटानंतर खूप छान असा गुळाचा कलर आलेला आहे आणि लोणची तर विचारूच नका, इतकी अप्रतिम अशी चव झालेली आहे लोणचीची। तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि चुटकीला सपोर्ट करा। तर बघू शकता, आपण इथे काहीच लोणचीमध्ये जास्त टाकलेलं नाही आहे, पूर्ण घरचे मसाले किंवा घरचं सगळं टाकलेलं आहे, फक्त 2 आंबे पाहिजे आपल्याला। तर बघू शकता, इथे आता मी छान असं पूर्ण टाकून घेणार आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली लोणची अप्रतिम अशी झालेली आहे आणि बनून तयार आहे। तर मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, आराम करा आणि व्हिडिओ पहा।